नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोल्ट्री फार्मिंग कशाप्रकारे केली जाते आणि आपल्याला किती खर्च लागतो आणि आपल्याला प्रॉफिट किती होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फुल डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त कामाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग उशीर न करता व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, पोल्ट्री फार्ममध्ये दोन प्रकारांचे म्हणजे फार्म केले जातात. जसं की बॉयलर फार्मिंग आणि लेयर फार्मिंग. तर बॉयलर फार्मिंग म्हणजे जे आपण त्याचं मांस वगैरे त्याच्यासाठी आपण त्या कोंबड्यांची वाढ वगैरे करतो. आणि नंबर 2 जे लेयर फार्मिंग आहे, जे की गावरान कोंबड्या, जे आपण डायरेक्ट कोंबड्या घेऊन त्याच्या थ्रू आपण जे अंडी विक्री करतो ते फार्मिंग. तर सगळ्यात आधी बघूयात की बॉयलर फार्म म्हणजे काय. तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की बॉयलर फार्म हे मांसासाठी म्हणजे मांस विकण्यासाठी आपण त्याचं वाढ करतो. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त खर्च पण होत नाही स्टार्टिंगला. ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला पिल्ले घेतो तर एक पिल्लू आपल्याला 35 ते 45 रुपयेपर्यंत आपल्याला एक पिल्लू भेटतं. तर स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाईम तुम्ही शेड वगैरे टाकून ज्यावेळेस फर्स्ट टाईम तुमचं सुरुवात असेल त्यावेळेस तुम्हाला 100 पिल्ले घ्यायचे आहेत आणि त्याची जी वाढ करून तुम्हाला ते विकायचे आहेत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं प्रॉफिट होणार आहे. आणि जसं जसं तुमची इम्प्रूव्हमेंट वाढत जाईल तर त्याच्यानुसार तुम्ही हळूहळू जे पिल्ल्यांची वाढ आहे तुम्हाला वाढवायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे पिल्ल्यांचं लसीकरण आहे ते तुम्हाला टाईम टू टाईम करायचं आहे, जेणेकरून जे पिल्ले आहेत ते आजारी पडू नयेत किंवा मरू नाहीत. त्यासाठी तुम्हाला टाईम टू टाईम जे लसीकरण आहे ते द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता बघूयात की तुम्हाला तुमचा जो खर्च आहे टोटल किती होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी बघूयात की पिल्ल्यांचा खर्च किती होणार आहे. तर हे तुमच्यावर डिपेंड करणार आहेत की तुम्ही किती पिल्ले घेणार आहात. तर एक पिल्लू जर म्हटलं तर 35 ते 45 रुपयापर्यंत तुम्हाला एक पिल्लू भेटतं. तर त्याच्यानुसार जर तुम्ही 100 पिल्ले घेतले तर 4 ते 5,000 रुपयेपर्यंत तुमचा पिल्ल्यांसाठी खर्च होणार आहे. जे पिल्लांचं जे खाद्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला 12 ते 15,000 रुपये खर्च होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे तुम्हाला लाईट बिल असेल किंवा जे औषधं वगैरे असतील त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3,000 रुपयेपर्यंत खर्च होणार आहे. आणि शेड बनवण्याचा हा तुमचा खर्च असणार आहे, जे की तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती खर्च करणार आहात शेड बनवण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जर टोटल खर्च बघितला तर तो 90 ते 1 लाखापर्यंत तुमचा टोटल जो खर्च आहे तो होणार आहे. आणि आता बघूयात आपण की प्रॉफिट किती होईल. तुमचा प्रॉफिट जो आहे तुमचा जे विक्रीनुसार होणार आहे. जर तुम्ही 100 पिल्ल्यांचं जर तुम्ही स्टार्टिंगला केलं तर त्याचं जे आहे 35 ते 45,000पर्यंत त्याचा जो आहे प्रॉफिट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जिन्नस वगैरे केलं तर टोटल तुमचं जे आहे 8 ते 15,000 रुपयेपर्यंत तुम्हाला 45 दिवसांमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. आणि हे तुम्ही कायमस्वरूपी कंटिन्यू जर केलं तर तुम्ही चांगल्याच प्रकारे नफा ह्याच्या थ्रू मिळवू शकता. तर मित्रांनो, आता बघूयात की लेयर फार्मिंग म्हणजेच गावरान कोंबड्यांची फार्मिंग त्याच्यासाठी कशाप्रकारे राहतं आणि काय काय केलं जातं. तर मित्रांनो, हे खास तर जे अंडे असतात, अंडे विक्रीसाठी म्हणजे आपण त्याचं पालन करतो आणि त्याच्याच थ्रू आपण म्हणजे डायरेक्टली पक्षी आणतो आणि ते आपल्या शेडमध्ये सोडतो आणि त्याचं चांगल्या प्रकारे सांभाळून जे अंडे आहेत त्याची विक्री करून आपण पुण्याला असेल त्याच्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे जो आहे प्रॉफिट आपण काढतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या दोन्ही फार्मिंगपैकी कोणती पण करू शकता. जे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाटेल ती करू शकता. जर तुम्हाला अंडे विक्रीसाठी करायची असेल तर लेयर फार्मिंग म्हणजेच गावरान कोंबड्यांची ते पण करू शकता किंवा जे बॉयलर फार्मिंग आहे ते पण करू शकता. तर तुमचे जे आहे स्टार्टअप सगळ्यात अगोदर सुरू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे दोन्ही पण कंटिन्युअस सुरू करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.